नमस्कार मंडळी, मी पूनम नगरकर तुमचं रुचकर महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत एकदम झकास आणि कुरकुरीत आणि सगळ्यांचा लाडका पोहे चिवडा। चला मग रेसिपी सुरू करूया। पोहे घेतलेत आपण, नॉर्मल पोहे घेतले आहे। याच्यामध्ये एक बारीक पोहे असतात आणि एक जाड पोहे असतात, दगडी पोहे बोलतात त्याला। नॉर्मल कांदे पोह्यांचे पोहे घेतले आहेत। त्याच्यानंतर आपण मक्याचे पोहे घेतले आहेत, एक पाव घेतले आहेत। तुम्ही पाहिजे तर 1 किलो पोह्यांना तुम्ही अर्धा किलो मक्याचे पोहे टाकू शकता। त्याच्यानंतर आपण मसूर रात्री भिजत टाकली होती आणि त्याच्यानंतर सकाळी आपण तिला सुकवून घेतली आहे पंख्याच्या हवेमध्ये। ही अशा प्रकारे मसूर आपली रेडी झालेली आहे। त्याच्यानंतर खोबरं घेतले, त्याच्यानंतर शेंगदाणे घेतले आहेत, मनुके घेतले आहेत आणि त्याच्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मसाले घेतले आहेत आपण, हळद घेतली आहे, लाल तिखट घेतले, जिरं घेतले, मोहरी घेतली आहे, चाट मसाला घेतला आहे आणि साखर आपण बारीक करून घेतली आहे थोडी आणि मीठ घेतला आहे। शेव घेतली आहे। रेडीमेड आपण फरसाण टाकण्यापेक्षा आपण शेव बनवली होती मागच्या व्हिडिओमध्ये, तर ती शेव आपण टाकणार आहोत। याच्यामुळे आपल्या चिवड्याची टेस्ट अजून, याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि आय बटनवर क्लिक केलं तरी तुम्हाला याची लिंक मिळून जाईल। आपण आता पोहे तळून घेऊया। पोहे चांगले तळून घ्यायचे आपल्याला। आपण ते गाळणीमध्ये काढून घेऊया आधी, कारण त्याच्यामध्ये तेल असतं, तर ते थोडंसं तेल खाली झिरपलं पाहिजे। तेल ऑलमोस्ट निघालं आहे पोह्यांचं, तर आपण आता हे टोपामध्ये टाकून घेऊया। सर्व पोहे तळून झालेले आहेत आपले अशा प्रकारे। तर आता आपण मका तळून घेणार आहोत। मक्याचे पोहे जे होते आपण ते तळून घेणार आहोत। मक्याचे पोहे तळून झालेले आहेत आपले। यानंतर आपण जे मसूर आपण घेतले होते ते तळून घेणार आहोत। मसूर व्यवस्थित फुटले पाहिजे, तेव्हाच ते असे कडक लागतात, कुरकुरीत लागतात, नाहीतर ते नरम पडतात। त्याच्यानंतर आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। त्यानंतर आपण खोबरं तळून घेणार आहोत। थोडं लालसर करायचं आहे खोबरं, नाहीतर खोबरं पण थोडंसं नरम राहतं। शेंगदाणे आणि खोबरं आपण यात टाकलेलं आहे तळलेलं, आणि जी मसूर डाळ होती ती तळलेली आपण याच्यात एकत्र केली आहे। आता आपण मिरच्या कुरकुरीत अशा तळून घेणार आहोत। त्यानंतर कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता हे पण आपण तळून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व आपल्याला तळून झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत। त्याच्यामध्ये शेव टाकली आहे आपण, त्याच्यानंतर मनुके टाकले आहेत, लाल तिखट टाकलं आहे, हळद टाकली आहे, चाट मसाला टाकला आहे आणि जी साखर घेतली होती बारीक करून ती टाकली आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपण तडका टाकणार आहोत जिरं आणि मोहरीचा। आता आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपला चिवडा रेडी झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि रुचकर महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच झटपट आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत। तोपर्यंत आनंदी राहा आणि रुचकर महाराष्ट्रातल्या चवींनी घर भरून टाका।